I want much apples, I want many apples, or I want more apples. What should I use? तुम्हाला पण असं कन्फ्युजन होतं का की मच वापरायचं, मेनी वापरायचं की मोर वापरायचं? So today we are going to learn in detail that which exact word you have to use. Much, many or more. तर चला मग आपण आज बघणार आहोत की कोणता वर्ड आपल्याला कोणत्या प्रकारे कोणत्या अर्थासाठी वापरायचा आहे. तर चला मग आता आपण स्टार्ट करूया विथ द फर्स्ट वर्ड मेनी. ठीक आहे, मेनी. मेनी मेनी मीन्स भरपूर. ऍक्च्युली सगळ्यांचे अर्थ खूप, भरपूर, थोडं जास्त हे तिन्ही शब्द आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नाउनसाठी वापरायचे. त्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप मला कोणत्या नाउनसाठी कोणता वर्ड यूज करायचा ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर मेनी. मेनी हा वर्ड आपण काउंटेबल नाउन सोबत यूज करतो. म्हणजे ज्या थिंग्स आपल्याला काउंट करता येतात नंबर्स मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 लाईक दॅट, और मोर दॅन 10, 100, 20, whatever you want. The things which we can count, for those things we can use many word or those nouns. म्हणजे त्या नामांसाठी, त्या नाउनसाठी आपण काय करायचं आहे, मेनी हा वर्ड यूज करायचा आहे. जस्ट वन थिंग यू हॅव टू कीप इन द माइंड, ओनली फॉर द काउंटेबल नाउन, ज्या गोष्टी आपल्याला मोजता येतील, द थिंग्स विच वी कॅन काउंट, त्यांच्यासाठी आपल्याला मेनी हा वर्ड यूज करायचा आहे. ओके, तर लेट्स लर्न विथ द एक्झाम्पल. फर्स्ट वन इज I have many books. Now our books we can count. Okay, if you are in grade 1, grade 2, grade 3, पहिली, दुसरी, तिसरी, चौथीत असाल तर तुम्हाला तुमचे बुक्स इझिली काउंट करता येतात की I have 10 books, I have 11 books. So in short you can say many. So many books you can count, right? 1, 2, 3 in numbers you can count it. So for that you can use many books. I have many books. Then she has many toys. आता तिच्याकडे खूप सारे खेळणे आहेत. खेळणे तिचे आपण काउंट करू शकतो. मग त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करायचे, मेनी यूज करायचे. शी हॅज मेनी टॉईज. टॉईज इज अ काउंटेबल नाउन, सो फॉर दॅट वी कॅन यूज मेनी वर्ड. ओके, आणखी तुम्ही काय तुमचे एक्झाम्पल सांगा, एखादे तयार करा पटकन. ठीक आहे, आय विल टेल यू. आय हॅव मेनी पेन्स. आय हॅव मेनी पेन्स. माझ्याकडे खूप सारे पेन्स आहेत. 1, 2, 3, 4. सपोज आय हॅव 20 पेन्स, सो आय कॅन से आय हॅव मेनी पेन्स. आय कॅन काउंट द नंबर ऑफ पेन्स, राईट? काउंट करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला काउंट करता येतील नंबर्स मध्ये, त्याच्यासाठी आपल्याला मेनी हा वर्ड यूज करायचा आहे. ओके, इज इट क्लिअर टू यू? ओके, नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स द सेकंड. नाउ द सेकंड इज मच. आता मच बघा कसं असतं, त्याचे थोडं अपोजिट आहे की काउंटेबल नाउन सोबत आपण मेनी यूज करतो, तसं मच हे अनकाउंटेबल नाउन सोबत यूज करायचंय. कोणासोबत यूज करायचं आहे? अनकाउंटेबल नाउन्स. ज्या गोष्टी आपल्याला 1, 2, 3 असं नंबर्स मध्ये आपण मोजू शकत नाही, काउंट करू शकत नाही, त्यांच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, मच हा वर्ड यूज करायचा आहे. वी कॅन यूज मच अलॉंग विथ द अनकाउंटेबल नाउन्स. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल, आय डोंट हॅव मच वॉटर. आता वॉटर आपण काउंट करतो का? 1 वॉटर, 2 वॉटर, 3. वी कॅन काउंट अ बॉटल्स. 1 bottle, 2 bottle, 3 bottle, like that we can count a glass of water. But इथे इन शॉर्ट लक्षात ठेवायचं आहे की लिक्विड साठी आपल्याला मच हा वर्ड यूज करायचा आहे. लिक्विड आपण 1, 2, 3 असं काउंट करता येत नाही, बरोबर? ऍपल कसे आपण 1 ऍपल, 2 ऍपल, 3 ऍपल असे काउंट करतो, तर वॉटर तसं करता येत नाही. म्हणजे लिक्विड फॉर्म साठी आपल्याला मच हा वर्ड यूज करायचा आहे. सो एक्झाम्पल इज हिअर, आय डोंट हॅव मच वॉटर. माझ्याकडे पुरेसं पाणी नाहीये. सेकंड इज देर इज मच शुगर इन टी. आता शुगरचे छोटे छोटे क्यूब्स, ते आपण काही नाही क्यूब्स असतात, ते आपण काउंट करत बसलो तर किती वेळ जाईल 1, 2, 3 मध्ये. सो इट इज अनकाउंटेबल. सॉल्ट इज ऑल्सो अनकाउंटेबल. सो फॉर सच नाउन्स वी कॅन यूज मच. ओके, देर इज मच शुगर इन टी. इज इट क्लिअर टू यू? थर्ड एक्झाम्पल इज हिअर,
ही डझंट ईट मच राईस. आता राईस, वीट, जे काही ग्रेन्स आहेत ते सुद्धा आपण काउंट करू शकत नाही. इट इज अनकाउंटेबल नाउन. सो फॉर देम वी हॅव टू यूज मच. राईस 1, 2, 3 असं नाही आपण काउंट करत, केजी मध्ये काउंट करतो, राईट? सो ही डझंट ईट मच राईस. वी कॅन काउंट देम बट दे हॅव अ डिफरंट युनिट्स. त्यांचे दुसरे युनिट्स असतात काउंट करायचे. पण इथे आपल्याला या वर्ड साठी आपल्याला इन शॉर्ट यूज करायचे. ज्या गोष्टी 1, 2, 3 मध्ये काउंट करता येतात त्यांच्यासाठी आपल्याला काय वापरायचं? मेनी. आणि ज्या गोष्टी 1, 2, 3, 4 मध्ये काउंट करता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला मच हा वर्ड यूज करायचा आहे. इज इट क्लिअर टू यू? नाउ द थर्ड वन इज मोर. MORE, मोर. मोर वी कॅन यूज विथ द बोथ nouns, along with the both nouns, uncountable nouns and countable nouns. ओके, म्हणजे आपण अनकाउंटेबल सोबत सुद्धा यूज करू शकतो आणि काउंटेबल नाउन्स सोबत सुद्धा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट मोर चॉकलेट्स. चॉकलेट्स वी कॅन काउंट 1, 2, 3, 4, 5 like that. So for chocolate we can use more. It means chocolate is a countable noun, right? Second is add more sugar. Sugar is uncountable. Okay, so along with the sugar also I have used more. थोडीशी शुगर ऍड करा, थोडी साखर ऍड करा. She needs more time. Time, we can count it in hours, but along with the countable and uncountable we can use more. Okay, टाइम सोबत सुद्धा आपल्याला more. म्हणजे इथे जास्त विचार करायचं नाही. इफ यू वॉन्ट समथिंग एक्स्ट्रा, इफ यू वॉन्ट समथिंग एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा हवं असेल, मग ते काउंटेबल नाउन मधलं असं किंवा अनकाउंटेबल नाउन मधलं, दॅट टाइम यू हॅव टू यूज ओनली मोर. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट थोडी एक्स्ट्रा हवी असेल तेव्हा तुम्ही कोणतंही नाउन असू द्या, तुम्ही मोर यूज करू शकता. Is it clear to you? So now I will tell you the quick trick to recall easily. Okay? Many, much, and more. Many you can use with countable. And this one you can use much along with the uncountable nouns. And more, both. Okay, countable and uncountable. So this short trick you all have to keep in the mind. Hope it is clear to you. Now this is practice question for you. Tell me, I have dash pencils. I have dash pencils. What answer you will write? Much or many? Tell me the answer. I have dash pencil. What is the correct answer? Many or much? Yes, right. The answer is many. Pencils we can count. So here we have to write many. Hope it is clear to you. If you like this video, don't forget to like, share and subscribe for such more learning videos. Thank you.